नमस्कार मंडळी, परत स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल एवढं आवरून वगैरे आम्ही कुठं चाललो आहे. तर आम्ही एक 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 महिन्याआधी गेलतो हॉस्पिटलमध्ये. दीनानाथ मंगेशकर ते हॉस्पिटलचं नाव लवकर ध्यानात राहत नाही. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी या त्रिशाला आपल्या त्रिशाच्या डोळ्याला चष्मा आहे, तर तेच दाखवण्यासाठी मग त्यांनी म्हणले की आम्ही लगेच काय चष्मा देऊ नाही शकत, 2 महिने याच्या डोळ्याची थेरपी करून घ्या. तर आगला आहे की 1 महिन्याच्या नंतर आपण याच्या डोळ्याची थेरपी करायला जाणार आहे. अपॉइंटमेंट वगैरे घेतलेले आहे. 4:30-5 वाजताची अपॉइंटमेंट आहे. आपण 3:15 झालं तर ऑलमोस्ट 3:15 वाजता निघतोय आपण. 3:15 वाजता निघणार. त्रिशाचं सगळं आवरण वगैरे झालेलं आहे. टीव्ही सगळं बंद केलंय, डॉक्युमेंट वगैरे घेतलेत. आणि ब्लर का व्हायला लागले हे बघा, हे डोळ्याचं आहे. तर ही चिठ्ठी तिथं दाखवायची आणि मग त्रिशाची थेरपी चालू होणार आहे. म्हणजे 2 महिने थेरपी चालणार आहे. नंतर आपण बघू, मग बघायचं की ते नेमकं काय म्हणतात. मग त्याच्यानंतर 2 महिन्याच्या नंतर त्रिशाला चष्मा भेटणार आहे का, तर हिचे डोळे म्हणजे चष्मा हाय येला डोळ्याला, त्यासाठी. चला आता तुम्हाला मी पुढचा प्रवास दाखवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कोथरूडमध्ये आहे. आम्हाला कोथरूडमध्ये जायचं आहे. तर कोथरूडमध्ये त्यांनी लोकेशन पाठवलं का, तर कोथरूडमध्ये कुठं आहे मला नाही माहिती. त्यांनी लोकेशन पाठवलं व्हॉट्सअपला, तर आपण लोकेशन फॉलो करून जाणार आहे. हे बघा, हे कोथरूडचा हा क्लिनिक आहे डोळ्याचं. इथं थेरपी आहे. आणि अगं हे इथं थांबल्यात. आताच गाडीवरनं आलोय तिच्या. चला, इथनं आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. नाही, फर्स्ट पहिल्या मजल्यावर यायचं, कुठे यायचं, कारण डोळ्याचा दवाखाना आहे आपल्याला थेरपीसाठी सांगितलं. चल. काय मॅडमचं नाव वगैरे सांगितलं त्यांनी? हा, आता मला नाही माहिती, त्यांचं नावच द्यायला नाही. फर्स्ट फ्लोअर. चल, इथनं वरती हे आतमधून क्लिनिक काय असं आहे. आणि इथं चष्मे वगैरे पण बनवून भेटतात, डोळे पण चेक केले जातात. हे मायाले की इथं बसले. आता थेरपी त्रिशाची चालू होईल, ते नाही तुम्हाला दाखवता येणार. तर आता त्रिशाची थेरपी वगैरे सगळं काही झालेलं आहे. आणि त्रिशाला खेळणी वगैरे दाखवली. आणि 600 रुपये एका दिवसाची फी होती, पण त्रिशाचे बघून 200 रुपयामध्ये करून घेतलेलं आहे. आता आठवड्यामध्ये 3दा यायचं आहे, तसं 6 महिने कंटिन्यू करायचं आहे. तर सगळं तर झालं. थेरपीने खूप फरक पडेल म्हणून आपल्याला आता प्रत्येक आठवड्यातून 2दा तरी हिला थेरपीसाठी. हां, त्यांनी तर 3दा म्हणले आठवड्यात, पण 2दा तरी आणावंच लागेल का, तर त्रिशाची फिजिओथेरपी. आणि हे कोथरूडला असल्यामुळे लय लांब पडतं का. मग ही एकटी कशी येणार ना, हिला इथलं म्हणजे हिलाच काही मला पण माहिती नाही की बसने कसं यायचं. पण ठीक आहे. सुट्टी नसते, यांचा जॉब असतो, त्याच्यामुळे ते येणार तरी कसं. आणि दुपारचा टायमिंग, आणि दुपारी 2चा टायमिंग घेतलाय. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतं. मी कामावरनं 7ला सुटल्याच्या नंतर मला घरी यायला 7:30 वाजता. तिथनं इथपर्यंत यायला 1 पाऊण तास आहे. मग ती त्याच्यामुळे म्हणलं की दुपारी 2 वाजेपर्यंतचं टायमिंग घेऊ. पण त्यांनी छान चेक वगैरे केलं, त्रिशाला छान वाटलं. आणि डॉक्टर वगैरे सगळे मस्त. ते 600 रुपये फीवरनं त्यांनी फक्त 200 रुपयामध्ये घेतल्या. त्याच्यावरनं लय भारी. पहिले तर वाटतं हां रेग्युलर थेरपी, रेग्युलर थेरपीसाठी रेग्युलर ह्याच्यासाठी 200 रुपये चार्जेस घेतल्या. आजच्याचं तर फी पण गोष्ट एवढी आहे की जगामध्ये आणखीनही चांगली माणसं आहेत. चला त्रिशा. तर आता आपण जाणार आहे घरी. आणि ही चला. आम्ही आलो होतो इकडे, नदीला थांबलोय. तिकडे जा ना खाली. तिथं जा.